1.2 An Encounter of a Special Kind. एक अनोखी चकमक. हा लेख तपन मुखर्जी या लेखकाने लिहिलेला आहे. यामध्ये तपन मुखर्जी यांच्या लहानपणी त्यांनी पाहिलेली एक अनोखी चकमक त्यांच्याच शब्दामध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पाहूयात तर मग An Encounter of a Special Kind. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील वैद्यकीय सेवेत कामाला होते. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यांमध्ये कंपनीच्या ऑफिसर्सची राहण्याची व्यवस्था केलेली होती. Our house was in a corner of the campus. त्या आवाराच्या एका कोपऱ्यावर आमचे घर होते. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच ऑफिसर्सचा क्लब होता. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. रंगीबिरंगे फुले, हिरवळ आणि अनेक उंच डेरेदार वृक्षांनी तो परिसर बहरलेला होता. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. घराघरातील स्वयंपाकघराच्या पारसांमध्ये लावलेल्या मोसमी भाज्या आणि बहारदार झाडांमुळे अनेक प्रकारचे पक्षी व खारी. Small incident on Saturday afternoon left a group of lungers had even made their den unfold an ashwatha before my eyes nearby. A whole new dimension. जवळच अश्वत्थाच्या म्हणजेच पिंपळाच्या झाडावरच्या दुपारी वानरांच्या एका लहानशा घटनेने मात्र माझ्या मनावर सखोल परिणाम केला. दे हॅड ऑल परमेश्वराच्या अजब किमयेचा एक अनोखा पैलू माझ्या समोर उलगडला. डेली लाईफ इट वॉज ते सर्वच जण जणू आता आमच्या अस्तित्वाचा आणि दुर्गापूजेच्या जीवनाचा अविभाज्य थोडे दिवस झाले होते. Just like for any other child, the holidays provided an opportunity to me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकांमध्ये बुडून जाण्याची संधी मिळाली होती. After a hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. दुपारच्या भरपेट जेवणानंतर माझे आईवडील व लहान बहिणी थोड्याशा वामकुक्षी घेत पडल्या होत्या आणि मी एक गोष्टीचं पुस्तक घेऊन निवांत बसलो होतो. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. दुपारचे ते शांत वातावरण एखादी साहसकथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होते. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. त्या शांततेला मधूनच माझ्या घरच्यांचं घोरणं, चिमण्यांचा चिवचिवाट, अधूनमधून कावळ्यांची कावकाव आणि उंचावरून उडत जाणाऱ्या घारीचं कर्कश ओरडणं भंग करीत होतं. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. थोड्या वेळातच मी पुस्तक वाचण्यात फारच गढून गेलो. Suddenly, I heard a group of street dogs barking furiously in the distance. अचानक मला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा भेसूर भुंकण्याचा आवाज ऐकू आला. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have concerned a hapless pig.
एखादे बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल असे वाटून प्रथम मी त्या गलक्याकडे दुर्लक्ष केले. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रॉज ॲडेड टू द कॅकोफनी. मात्र काही वेळात ती कुत्री अधिक त्वेषाने भुंकू लागली आणि कावळ्यांच्या भीतीदायक कर्कश ओरडण्याने त्या कोलाहलात आणखीनच भर पडली. I also heard the disturbance approaching closer. Curiosity got the better of me. मग तो गलका जवळजवळ येत असल्याचे मला जाणवले. माझी उत्सुकता आणखीनच बळावली. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. माझी उत्सुकता बळावल्यामुळं मी माझं पुस्तक बाजूला ठेवून काय चाललंय ते पाहण्यासाठी व्हरांड्यात धावलो. I glanced towards the roof of the clubhouse and saw something horrible. क्लबहाऊसच्या छपराच्या दिशेने नजर टाकतो तर काय, मला तिथे भयंकर काहीतरी दिसलं. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. एक बलदंड वानर, बहुधा त्या टोळीचा म्होरक्या असावा, एका वानराच्या पिल्लाला पकडून त्याला जिवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराचे निर्दयीपणे लचके तोडत होता. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. त्या पिल्लाची केविलवाणी आई, वानरी आणि टोळीतले इतर दुर्बळ वानर आजूबाजूच्या इमारतींच्या छपरांवर गोळा होऊन असहाय्यपणे पिल्लाचा जीव जाताना पाहत होते. I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. प्राणी जमातीत वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिलाला किंवा प्रौढ वानराला त्याच्या टोळीत जगू देत नाही अशी एक भयंकर रूढी आहे, त्याची मला आठवण झाली. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. जराही वेळ न दवडता मी हातात एक भक्कम काठी घेतली आणि त्वेषाने भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने एक दगड भिरकावला. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्र झाला होता की माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झाला नाही. But then I started throwing more stones. मग मी आणखी दगड मारायला सुरुवात केली. The dogs on their part raised their pitch of cry. कुत्री देखील आणखी जोरात भुंकायला लागली. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला वरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिलाला टाकून पळून जाण्यावाचून पर्याय उरला नाही. The baby was listless and appeared to be dead. ते पिलू अगदी गलित गात्र आणि अर्धमेले झालेले होते. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of good kill and meal. त्याचे शरीर उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळण्याच्या आशेने कुत्र्यांचे घोळके आणखी चेकाळले. Keeping the dogs at bay with the stick, I managed to catch hold of the baby langur still just as it tripped over the edge of the tiled roof. हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात आलेल्या त्या वानराच्या पिलाची शेपूट पकडली. The baby appeared inert and lifeless. ते पिलू निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते. It was indeed a male baby. आणि हो, ते खरोखरच नर पिल्लू होते.
By this time, my parents and sisters had come out on to the veranda and were witnessing my rescue operation. आतापर्यंत माझे आईवडील आणि बहिणी वरांड्यामध्ये येऊन माझे बचाव कार्य पाहत उभे राहिले होते. Some of our neighbors had also gathered in the distance. आमचे काही शेजारीही दूर अंतरावर गोळा झाले होते. I took the baby Langa to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. वानराच्या पिलाला मी आमच्या परसबागेमध्ये घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झोपवले. His body was full of deep bite marks and scratched. त्याचे शरीर खोल जखमांनी आणि व्रणांनी भरून गेले होते. Blood was oozing from some of his wounds. काही जखमांमधून रक्तही ओघळत होते. The baby remained motionless. पिलू निपचित पडले होते. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. माझ्या वडिलांनी प्रथमोपचार करून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या, त्यामुळे त्यातून रक्त यायचे थांबले. I was relieved to find out that the baby was breathing, even though his breaths were shallow. पिलाचा श्वासोच्छ्वास मंदावलेला असला तरी तो चालू आहे हे पाहून मला हायसे वाटले. Flashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. पाण्याचे हबकारे मारल्यावर पिलाला शुद्ध आली आणि धडपडत प्रयत्न करून ते कसेबसे उठून बसले. He was in a state of shock and started trembling like a leaf in the wind. ते भेदरलेले पिलू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथरत होते. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. त्याचे दोन चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याने डबडबले आणि दबक्या आवाजात हुंदके देऊन ते रडू लागले, अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलांप्रमाणे. I offered him a peeled banana, which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. मी सोलून दिलेले केळे त्याने थरथरत्या हाताने घेतले आणि बिचकत बिचकत ते खाऊ लागले. My attention was fixed on the revival of the baby Langa. वानराच्या पिलाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझे सर्व लक्ष लागले होते. I had an uncanny feeling of being watched. त्याचवेळी आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. I turned away from the coop and looked up. खुराड्यातून मागे वळून मी वर पाहिले तर there sat the mother Langer on our kitchen roof watching every move I made. आई वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल निरखत होती. She simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. जणू काही आपले पिलू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती शांत बसून होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. दरम्यान त्या पिलाला आपल्या आईच्या तिथे असण्याची चाहूल लागली आणि ते मोठ्याने हमसून रडू लागले. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. आईला तिच्या पिलाकडे जाता यावे म्हणून मग मी खोराडाच्या दारातून माघारी वळलो. Immediately, the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. त्याची आई ताबडतोब खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि पिलाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. त्याच्या शरीरांवरील जखमांची तिने बारकाईने कसून तपासणी केली आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. The baby found great solace in her caring arms. तिच्या मायेच्या मिठीत पिलाला दिलासा मिळाला. The mother sat still with the baby in her lap for a few minutes.
काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करीत असावी. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काही क्षणांसाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शॉवरिंग सायलंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आपल्या पिलाचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. तिच्या डोळ्यातले ते भाव आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आले. There sat a universal mother holding a stricken child in her lap. आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तिथे बसली होती. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिलाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. She surveyed the area for the vicious male langur and then leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. त्या निर्दय नर वानराचा कानोसा घेत त्याने आजूबाजूचा परिसर निरखला आणि ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेला झेप घेतली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship comes into action. एक आई आणि पिलाच्या त्या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणीमात्रांच्या एकमेकातील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर सत्य गोष्ट आहे आणि एकमेकांच्या मनांचा तारा जर योग्यरीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनेल. The mother langur showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion, and mutual understanding. आई वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यामधील संवादाचं साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतर अनेक मार्ग आहेत. विद्यार्थी मित्र, आपण पाहिलं तपन मुखर्जी यांच्या लहानपणी त्यांनी पाहिलेली एक अनोखी चकमक त्यांनी या ठिकाणी आपल्या या शब्दांमध्ये व्यक्त केलेली आहे. आणि या लेखाच्या शेवटी ते परत एकदा आठवण करून देतात आणि ते म्हणतात 55 years have passed since that day. त्या दिवसाला आता 55 वर्षे उलटून गेली आहेत. आय ॲम नाव 70 years old. मी आज 70 वर्षांचा आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे तपन मुखर्जी यांच्या वयाच्या 15व्या वर्षी ही घटना घडलेली आहे. आणि ते पुढं म्हणतात, बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण त्या अविस्मरणीय भेटीची, त्या एका अविस्मरणीय अशा अनाकलनीय अशा झालेल्या चकमकीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपलेली आहे.